संघ कबड्डी स्पर्धा उपस्थित सहभागी सर्व संघांचा पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो। तोपर्यंत मी देखील इथे थांबतो। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। विश्वशांती क्रीडा मंडळ विरुद्ध गोलपादेवी महिला संघ आपल्या तिसरा अंतिम निकाल जाऊन बराच वेळ झालाय। आपण क्रीडांगणात उपस्थित राहायचंय। माझं कनेक्शन आता तुम्ही आलो की 2 मिनिट ऑफिशियल घ्या आणि एवढं टाकू दे। विश्वशांती क्रीडा मंडळ गोलपादेवी महिला संघ दोन्ही संघांना शेवटची त्याचबरोबर विनंती असेल कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबईचे आमचे सभासद आणि पदाधिकारी असेल त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं लक्ष ठेवायचं आणि मुख्य व्यासपीठाच्या समोर कोणी उभं राहणार नाही आहे हे आपल्याला वारंवार विनंती आम्ही करतो। थँक्यू। आता करा लाव ना ते
गोलफादे प्रतिष्ठान आपल्या विरुद्ध संघ क्रीडांगणात बराच वेळ झाला उपस्थित आहे. आपण याची नोंद घ्यायची आणि क्रीडांगणात उपस्थित राहायची. अन्यथा आपल्या संघास बाद केले जाईल या स्पर्धेतून. मी काय करू जरा सांग ना. मी आणि माझ्या टीम घेऊन आलो नवीन झाला ना चालू नाही दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक पुरस्कृत विशेष सहकार्य स्वामी समर्थ क्रीडा मंडळ भायखळा, त्याचबरोबर मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आंतर सहकारी बँक महिला स्थानिक संघ एकंदरीत 2 गटातील स्पर्धा खेळवली जाते. आणि आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय श्री प्रवीणजी शिंदे यांची कन्या सध्या पुण्यामध्ये फिजिओथेरपी मास्टरी हे शिक्षण घेत आहेत. डॉक्टर जुवी प्रवीण शिंदे हे इथे देखील उपस्थित झाले. त्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ते देखील सलग 2 दिवस या स्पर्धेवरती लक्ष देतील. त्याचबरोबर कुमारी डॉक्टर जुई प्रकाश त्यानंतर डॉक्टर जाई प्रकाश कापरे या देखील उपस्थित आहेत. तसेच आरोही चांदुरे या देखील येथे उपस्थित आहेत. आम्ही उपस्थित सर्व आमच्या फिजिओ डॉक्टर्स यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आम्ही कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई यांच्या माध्यमातून दत्तात्रय महाराज कळंबे चषक 2025 या स्पर्धेनिमित्त आपण आला आणि सर्व या आमच्या डॉक्टर्स पुण्यावरून दाखल झाल्या त्या स्पर्धेनिमित्त त्यांचा आम्ही पुन्हा एकदा या श्रमिक जिमखान्यामध्ये कमिटीच्या मंडळीमध्ये हार्दिक स्वागत करतो आजच्या पहिल्या दिवशी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मी क्रीडांगण क्रमांक 2 वरती विनंती करतो ज्यांच्या शुभ हस्ते त्या क्रीडांगण क्रमांक 2चा शुभारंभ होणार आहे. मी विनंती करीन की सन्माननीय जे दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकचे चेअरमन सन्माननीय श्री विक्रमजी बेलारे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय श्री व्हाईस चेअरमन चंद्रकांतजी दळवी साहेब, तसेच संचालक विश्वनाथजी धनावडे साहेब, विजयजी कदम आणि त्याचबरोबर ईश्वरदास लालवाणी सीईओ या सर्व मान्यवरांना प्रमुख पाहुण्यांना विनंती करेल की आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती दोन्ही संघांचा परिचय आणि दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि क्रीडांगण क्रमांक 2चा आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळाचा मानवाचा शुभारंभ करायचा. धन्यवाद. त्याचबरोबर ही स्पर्धा जर आपण पाहिली घरोघरी पोहोचवण्याचं काम सध्या मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुस्थानभर ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून होते ते म्हणजे डी फोकस या YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला घरी बसल्या देखील पाहायला मिळेल. ते आमचे मराठी उद्योजक सन्माननीय श्री दिनेशजी घाडीगावकर दादा यांचा देखील आम्ही जाहीर आभार मानतो. आमच्या कोऑपरेटिव्ह युनियन एम्प्लॉईजच्या माध्यमातून मुंबई की आपण सलग 2 दिवस या स्पर्धा प्रत्येकाच्या कबड्डी खेळाडूच्या घरोघरी पोहोचवण्याचं काम आपण करता. ही स्पर्धा जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण डी फोकस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि होईल तिथे शेअर करा जेणेकरून मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुस्थानाच्या बाहेर देखील ही स्पर्धा आपल्याला पाहता येईल. धन्यवाद. थँक्यू.
धावण्याच्या क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, कबड्डीच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. क्रीडांगण क्रमांक 1 वरती देखील महिलांचा सामना, तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती देखील महिलांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. तर क्रीडांगण क्रमांक 3 वरती आंतरसहकारी बँक पुरुष गट आपल्याला कबड्डी स्पर्धा पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व महिला आणि पुरुष या सर्व संघांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. थँक्यू. पहिला पुकार चंद्रोदय क्रीडा मंडळ विरुद्ध ओम गांधी मंडळ महिला संघ. दोन्ही संघांना खेळण्यासाठी पहिला पुकार. क्रीडांगण क्रमांक 1 साठी तिसरा व अंतिम पुकार. जिजामाता महिला संघ विरुद्ध शताब्दी महिला संघ. दोन्ही संघांनी आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयार ठेवायचे आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरचा सामना संपताच क्षणी आपले खेळाडू क्रीडांगणात उपस्थित करायचे. त्याचबरोबर क्रीडांगण क्रमांक 1 वरती संपलेला सामना महिला संघ भायखळा विपक्ष महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लब चिंचपोकळे. या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीमध्ये स्वामी समर्थ क्रीडा महिला संघ हा विजयी ठरला. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लब आपला आम्ही कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, त्याचबरोबर दत्तात्रय महाराज चौंकर, जागीर सहकारी पुरस्कृत यांच्या माध्यमातून महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लब आपला आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि जाहीर आभार मानतो की आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि स्पर्धे यशस्वी करण्यासाठी जे मुलाचं सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही आपले जाहीर आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लब चिंचपोकळी. थँक्यू. शताब्दी महिला संघ विरुद्ध जिजामाता महिला संघ आपल्याला तिसरा पुकार दिलेला आहे आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरील सामना संपलेला आहे. आपण क्रीडांगण क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा.
कदम पंच नंदा बांधल पंच गोपीनाथ कवळीकर गुणलेखक तिसरी चढाई संतोष कांबळे. विशेष सन्मान करतोय. विनंती करतो सन्माननीय राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सभापती वैशाली सावंत यांना आपला सन्मान केला जातो. मी विनंती करते त्यांच्या मुख्य व्यासपीठावरती हिंदुस्थानाचा अभिमानाचा ज्यांना चांगल्या कबड्डी खेळामध्ये अर्जित पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मी सन्माननीय सदानंद शेट्टी सर आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्या संघाला पुढील येणाऱ्या स्पर्धेसाठी आपल्या शुभेच्छा द्यायच्या. सन्माननीय प्रमुख पाहुण्या आणि महर्षी दयानंद स्पोर्ट्स क्लबच्या प्रशिक्षक कोच सभागृह वैशाली सावंत मॅडम राष्ट्रीय कबड्डी खेळाडू यांचा सन्मान केला जातोय. दत्तात्रय महाराज कळंबे भावी सहकारी बँक पुरस्कृत दत्तात्रय महाराज कळंबे देशात 2025 आपला संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. अतिशय चांगल्या प्रकारे खेळ त्यांचा आम्हाला पाहायला मिळाला. त्यामुळे संघाचं आणि आपलं सर्वांचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि येणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी सहप्रभू एम्प्लॉईज बँक युनियन मुंबई यांच्या माध्यमातून आपल्या संघाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद छत्रपती. त्याचबरोबर कॉपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई 65व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित दत्तात्रय महाराज कळंबे चषक 2025 दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक पुरस्कृत मुंबई कबड्डी असोसिएशन यांच्या माध्यमातून आंतर सहकारी बँक आणि महिला स्थानिक संघ एकंदरीत 2 गटाची स्पर्धा खेळवली जाते आणि यांच्या शरीर जिंकण्यामध्ये कबड्डीच्या मंडळीमध्ये सन्मान्य प्रमुख पाहुणे एकनाथजी सनस सर मुंबई पोलीस प्रशिक्षक यांचे इथे आम्ही स्वागत करतो. एकनाथजी सनस सर आपण मुख्य आपण स्वागत करण्यात येते. विनंती करतो आपण त्यांना मुख्य व्यासपीठावरती घेऊन यायचं आणि त्यांना आपण स्थानपन्न करायचं. आपण त्यांचं स्वागत करूया कबड्डी स्पर्धेमध्ये.
मैदानाच्या मुख्य व्यासपीठावरती सामान्य मधुमोहन देसाई सर यांचं देखील आगमन झालं. तर आपलं देखील स्वागत असेल कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी पुरस्कृत दत्तात्रय महाराज कळंबे चषक 2025 आपण विशेष एक सन्मान करतो आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय प्रमुख पाहुणे मुंबई पोलीस प्रशिक्षक सन्माननीय श्री एक नदी सदस्य क्रीडांगण क्रमांक 3 साठी दुसरा पुकार जावळी सहकारी बँक विरुद्ध महानगर कोऑपरेटिव्ह बँक. क्रीडांगण क्रमांक 3 साठी दुसरा पुकार. क्रीडांगण क्रमांक 2 साठी दुसरा पुकार चंद्रोदय क्रीडा मंडळ विरुद्ध अवमंदित मंडळ महिला संघ. मुख्य व्यासपीठावरती विशेष सन्मान करण्यात येते. सन्माननीय श्री मुंबई पोलीस प्रशिक्षक सन्माननीय श्री एकनाथजी सनस्कर यांचे ते सन्मान करण्यात येतं. मुंबई मंडळ अध्यक्ष सन्माननीय सुरेश शेट्टी सर यांची उपस्थित करण्यात येतो. त्यानंतर पुन्हा विनंती करतो सर आपल्याला आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय श्री देसाई सर यांचं देखील आपण त्यानंतर कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई 65व्या वर्धमानानिमित्त आयोजित दत्तात्रय महाराज कळंबे चषक 2025 दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक पुरस्कृत मुंबई शहर कबड्डी असोसिएशन मान्यतेने आंतरसहकारी बँक महिला स्थानिक संघ एकंदरीत 2 गटाची स्पर्धा खेळली जाते. आणि आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे दिनानाथजी गांधी सर यांचं देखील आगमन झालं. मी प्रवीण शिंदे सर आपल्याला विनंती करतो त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. सन्माननीय प्रमुख पाहुणे दिनानाथ गांधी सर आपलं स्वागत केलं जाते. या स्पर्धेनिमित्त आपण कबड्डीच्या पंढरी समितीच्या ठिकाणी आला त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतो. माईची उद्गार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आमच्या या श्री स्वामी समर्थ कबड्डी संघाचे प्रशिक्षक आणि आमच्या सर्वांचे लाडके प्रवीण शिंदे सर यांच्या शुभ हस्ते आपलं स्वागत आणि आपला सन्मान केला जातो. थँक्यू व्हेरी मच सर. आपण या स्पर्धेनिमित्त आलं त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर मी प्रवीण सर आपल्यालाच विनंती करतो की आपण देशमुख सरांचं देखील आम्हाला स्वागत करायचं आहे. त्यानंतर विशेष सन्मान अजून एक आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय प्रमुख पाहुणे देसाई सर आपलं देखील स्वागत केलं जाते. मी विनंती करेन सन्माननीय आमचे प्रवीण शिंदे सर यांच्या शुभ हस्ते आपलं स्वागत केलं जात आहे. दत्तात्रय महाराज कळंबे चषक 2025 कबड्डीची पंढरी शती जिमखान्यामध्ये ही स्पर्धा संपन्न केली जाते. सलग 2 दिवस ही स्पर्धा घरोघरी पोहोचवण्याचं काम आपला मी जाहीर आभार मानतोय आणि मी देखील इथे सांगतो. थँक्यू व्हेरी मच. ये म्हणली
स्वागत करण्यात येतं मुंबई शहर कबड्डी असोसिएशन सदस्य दुसरा भाग चंद्रोदय क्रीडा मंडळ विरुद्ध पंधरा महिला संघ क्रमांक 2 साठी दुसरा भाग चंद्रोदय क्रीडा मंडळ विरुद्ध महिला संघ त्याचबरोबर क्रीडानगरीमध्ये सन्माननीय प्रमुख पाहुण्या शिवछत्रपती पुरस्कारने सन्मानित महाराष्ट्र पुरस्कार कबड्डी खेळामध्ये त्यांना प्राप्त झाला महिला गटात विनंती करतो पूजा मॅडम पूजा यादव आपल्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे त्याचबरोबर विनंती करतो विनंती करतो सन्माननीय आमच्या सर्वांच्या भविष्याचे विक्रमजी भिलारे सर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आपल्या शुभ हस्ते आपण एक सन्मान करतोय त्याचबरोबर विनंती असेल सन्माननीय श्री सुनीलजी साळवी साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे त्याचबरोबर नरेंद्रजी सावंत साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे आपल्याला आपल्या मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान करायचा आहे सन्माननीय प्रमुख पाहुण्या
शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित कबड्डी या खेळामध्ये महिला गटात पूजा यादव मॅडम या देखील इथे उपस्थित झाले, त्यांचा आपण सन्मान करतोय. बँक एम्प्लॉईज युनियन मुंबई 65व्या वर्धमान दिनानिमित्त आयोजित दत्तात्रय महाराज कळंब चषक 2025 दत्तात्रय महाराज कळंब जावळी सहकारी बँक पुरस्कृत दिनांक सन 2024 आणि 25 मध्ये ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार देण्याचा सन्मान करण्यात आला अशांच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान प्रमुख पाहुण्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडू पूजा यादव या देखील उपस्थित, त्यांचा आपण सन्मान करतो. त्यानंतर आपल्या मुख्य व्यासपीठावर सन्मान करतोय. 2024 आणि 2025 मध्ये ज्यांना कबड्डी या खेळामध्ये राष्ट्रीय कबड्डी खेळाडू पूजा यादव स्थानिक संघ शिवशक्ती महिला कबड्डी संघ यांचा आपण सन्मान करतो. विनंती करतो आमचे कार्याध्यक्ष सन्माननीय चेअरमॅन सन्माननीय विक्रम भोजने सर, आपण त्यांचं स्वागत करायचं. राष्ट्रीय कबड्डी महिला खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित, त्यांचं आपण स्वागत करतो. दत्तात्रय महाराज कळंब चषक 2025 या स्पर्धेनिमित्त आपण दाखल झालात, त्याबद्दल राष्ट्रीय कबड्डी खेळाडू पूजा यादव मॅडम शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित 2024 आणि 25 मध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा अभिमानाचा आणि सन्मानाचा पुरस्कार ज्यांना मिळाला त्या पूजा यादव मॅडम इथे उपस्थित, त्यांचा सन्मान केला जातोय. आपल्याला 2024 आणि 25चा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल आपला हार्दिक स्वागत करतो आणि एखादा पोलीसमध्ये जर यामध्ये खूप खूप शुभेच्छा दिल्या जातात. थँक्यू व्हेरी मच पूजा मॅडम, थँक्यू. क्रमांक 1 साठी पहिला विभाग भारत माता स्पोर्ट्स विरुद्ध स्वामी समर्थ क्रीडा मंडळ महिला संघ. दोन संघांनी आपल्याला पहिला पुकार दिला, याची नोंद घ्यायची.
क्रीडांगण क्रमांक 3 साठी तिसरा अंतिम पुकार महानगर कोऑपरेटिव्ह बँक विरुद्ध गावळी सहकारी कोऑपरेटिव्ह बँक. दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक 3 चा दाखला लावायचा. क्रीडांगण क्रमांक 3 वरील सामनाधिकारी सरपंच उदय कांबळे, पंच संतोष गाडी, पंच नितीन पवार, गुणलेखक महेश गाडी, तिसरी चढाई व बजर अशोक देवणे.